म्हणजे काय असतं, एक असं म्हणू शकता की डेटा स्टोअर करण्याचं एक सिंगल युनिट आहे, त्याला आपण काय म्हणतो, फाईल म्हणतो. आणि आपल्याला आज ह्याच फाईलच्या ऑपरेशनवर खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या. आणि पायथॉन इवन तुम्ही डेटा ॲनालिटिक्स, डेटा सायन्स करत असाल, त्यामध्ये फाईलचा खूप मोठा पर्पज आहे. तुम्हाला एक बेसिक लेवलला फाईल कशी इम्पोर्ट एक्सपोर्ट केली जाते, त्याच्यावर कोणते कोणते ऑपरेशन होतात ते आपल्याला शिकायचं. फाईल म्हणजे डेटा परमनंटली स्टोअर करण्यासाठी वापरली जाणारी एक स्टोरेज युनिट आहे, एक परमनंट स्पेस म्हणू शकता, जे तुमचा काही डेटा हा स्टोअर केला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, फाईल म्हणतो. फाईल कोणते कोणते असते, कोणत्या फाईल असतात, एक तुमची .txt असते, टेक्स्ट फाईल तुमची एक असते, नंतर तुमची .csv असते, आणि तिसरी असते तुमची .json. अशा खूप साऱ्या टाईप असतात. आले ना. टेक्स्ट डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही याचा यूज करता, टेक्स्ट डेटा. आणि पुढे जाऊन तुम्ही डेटा सेट जे असताना डाउनलोड करता बघा कॅगलवरून, ती मोस्टली तुम्हाला .csv एक्सटेन्शनद्वारे दिली जाते, म्हणजे डेटा फाईल असते ही. त्याच्यामध्ये मग खूप सारा मोठा डेटा असतो, एक्सेल पण डेटा पण असतो तुमचा, त्याचं .xlx असं काहीतरी एक्सटेन्शन असतं त्याचं. नंतर जेसॉनसाठी काय आहे की तुमचं स्ट्रक्चर डेटा तुम्हाला स्टोअर करायचं आहे, त्यासाठी काय जेसॉन. आता उद्या आपल्याला ते शिकायचं आहे की पायथॉन विथ जेसॉन, आणि आपलं ते लास्ट लेक्चर राहील असे आले. आणि त्याच्यानंतर अजून इटरेटर जनरेटर ते पण टॉपिक आहे, ते पण घेऊन घेऊ. अजून ते पुढचं एक लेक्चर म्हणजे 2 लेक्चर आहे, म्हणजे मंडे किंवा ट्यूजडेला आपलं हे संपून जाईल पूर्ण. आले ना. .txt, .csv, .json या अशा 3 काय तुमच्या फाईल आपल्या असतील. तर रॅममध्ये डेटा टेम्पररी असतो, रॅममध्ये काय हे सेकंडरी स्टोरेजमध्ये असतं तुमचं, आणि फाईलमध्ये डेटा काय असतो, परमनंट असतो तुमचं. रॅम म्हणजे काय की जेव्हा तुम्ही फाईल ओपन केली म्हणजे काय ती रॅममध्ये आलेली. एक्झॅक्ट याचं कसं वर्किंग होतं हे तुम्हाला मी सांगतो. ही तुमची असते मेन मेमरी. काय असतं तुमची रॅम म्हणजे काय, मेन मेमरी असते, आणि हे तुमचं सेकंडरी स्टोरेज असतं. सगळ्यांना माहिती आहे की ड्राईव्ज वगैरे जे राहतात ते तुमचे काय सेकंडरी स्टोरेज राहतं. रॅममध्ये आलं म्हणजे काय ती वर्किंग फेजमध्ये आहे. जसं एखादी फाईल आहे तुम्ही काय केली, ओपन केली म्हणजे काय त्याच्यावर काय ऑपरेशन करताय म्हणजे काय ती रॅममध्ये आली. जेव्हा तुम्ही क्लोज केली ना ती फाईल, ती परत तिथे जाऊनच स्टोअर होणार आहे, तो नवीन डेटा तिथे जाऊनच अपडेट होणार. हे काम असतं काय तुमचं फाईल हँडलिंगमध्ये असतं. तर मोस्टली ना इथं बफर मेमरी वगैरे असते, मग तो फाईल पॉईंटरद्वारे तुम्ही ते ओपन वगैरे करता, हे सर्व गोष्टी असतात. त्याच्यामध्ये आपल्याला डीपमध्ये नाही जायचं. मोस्टली तुम्हाला माहीत पाहिजे की वर्किंग फाईल कशामध्ये असते, रॅममध्ये असते, आणि तो डेटा काय असतो तुमचा टेम्पररी असतो तिथं. मग सेव्ह कुठं होतो तो सेकंडरी स्टोरेज, म्हणजे की आपला SSDमध्ये वगैरे तिथं तुमचा स्टोअर होणार होतं. ती फाईल क्लोज झाली म्हणजे काय सेव्ह झाली, आणि जेव्हा तो ओपन केली म्हणजे काय ती ॲक्च्युअली त्याची मेमरी ॲलोकेट व्हायला कुठं सुरुवात होते, आधी तुमच्या रॅममध्ये होते. आले ना. तर हे असं तुमचं फाईल. आणि फाईल हँडलिंग म्हणजे काय, प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं, फाईलवर ऑपरेशन परफॉर्म करायचं. हे झालं फाईल काय असतं समजलं. दुसरं आपला पॉईंट काय आहे की फाईल हँडलिंग काय असतं. मग बरोबर, फाईल तर समजलं काय आहे, तर फाईल हँडलिंग काय असतं. तर फाईल हँडलिंग म्हणजे काय की आपल्याला प्रोग्रामचा यूज करायचा आहे. कशाचा यूज करायचा आहे, प्रोग्रामचा यूज करायचा आहे. कशासाठी, फाईलवर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. त्यासाठी आपण काय करतो, फाईल हँडलिंगचा यूज करतो. बरोबर. आणि काय करतो, ऑपरेशन परफॉर्म करतो. तर पहिलं म्हणजे की तुम्ही फाईलला क्रिएट करू शकता. काय करू शकता, क्रिएट अ फाईल. नंतर तुम्ही त्याच्यामध्ये डेटा हा राईट करू शकता किंवा रीड करू शकता. रीड डेटा, फाईलमधला डेटा काय करू शकता तुम्ही, रीड करू शकता. नंतर तुम्ही काय करू शकता, राईट करू शकता. काय करू शकता, राईट करू शकता. नंतर तुम्ही अपडेट करू शकता. आणि इवन तुम्ही काय करू शकता, डिलीट पण करू शकता. ती फाईल काय करू शकता, डिलीट करू शकता. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचे, प्रोग्राम बनवायचे. आपलं मेन टार्गेट काय आहे, एवढे तरी ऑपरेशन तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये करता आले पाहिजे युझिंग काय फाईल हँडलिंग. आणि जास्त आपल्याला याच्यामध्ये डीपमध्ये नाही जायचं आहे. म्हणजे की जसं की मी तुम्ही बघितलं की मोस्टली तुम्हाला बेसिक ऑपरेशन माहीत पाहिजे, रीड कसं करतो, राईट कसं करतो, अपडेट कसं करतो. एवढं जरी समजलं ना तरी तुमचं मोस्ट ऑफ दी पोर्शन काय होतं, इथं कवर होतं. सगळ्यात पहिलं म्हणजे की फाईल हँडलिंगच का वापरतो. जसं की तुम्हाला स्टुडंटचा रेकॉर्ड स्टोअर करायचं आहे, काही लॉग मेंटेन करायचं आहे, त्यासाठी तुम्ही फाईल हँडलिंग यूज करू शकता. किंवा रिपोर्ट तयार करायचे, किंवा डेटाबेस नसताना सुद्धा सिम्पल स्टोरेज तुम्हाला ठेवायचं, तेव्हा तुम्ही फाईल हँडलिंग यूज करता. जिथे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्ट्रक्चर वेनी स्टोअर करण्याची गरज नाही. म्हणजे की फाईल आपण का बनवतो, एक्सेल वगैरे डायरेक्ट डेटाबेसमध्ये स्टोअर करण्यापेक्षा डायरेक्ट एक्सेल वगैरे का फाईल मेंटेन करतो, की काय तो डेटा आहे तिथं आपले टेम्पररी त्या फाईलमध्ये तरी तो डेटा स्ट्रक्चर वेनी स्टोअर राहू शकतो. त्यासाठी आपण फाईल हँडलिंगचा यूज करतो. आलं ना.
फाईल हँडलिंगच्या प्रोसेस आहे, जसं की 3 मेन स्टेप्स असतात फाईल हँडलिंगमध्ये. काय स्टेप्स असतात, मी नेक्स्ट याच्यावर जातो. काय स्टेप्स असतात, पहिलं म्हणजे की त्या फाईलला आपल्याला ओपन करावं लागतं. ही पहिली स्टेप्स असते, ओपन अ फाईल. कोणतंही ऑपरेशन करण्यासाठी काय तुम्हाला सगळ्यात पहिली मेन प्रोसेस काय आहे की ती फाईल तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर काय की तुम्हाला जे ऑपरेशन परफॉर्म करायचे, काय परफॉर्म करायचे, रीड करायची फाईल की राईट करायची. 2 तर ऑपरेशन करतो मोस्टली आपण, अपडेट वगैरे पण करू शकतो, डिलीट वगैरे करायचे, म्हणजे की रीड करावं लागेल किंवा राईट करावं लागेल तुम्हाला. नंतर काय करावं लागतं, थर्ड स्टेप म्हणजे काय की तुम्हाला क्लोज करायची का फाईल, बरोबर. या 3 स्टेप तुम्हाला करावं लागतं, कारण क्लोज केलं नाही तोपर्यंत काय रॅममध्येच राहील, टेम्पररी डेटा स्टोअर राहील. पण तुम्ही क्लोज केली म्हणजे काय तो एका परमनंट फाईलमध्ये तो डेटा जाऊन स्टोअर होतो आपला, बरोबर. ओपन, वर्क आणि क्लोज या 3 स्टेप लक्षात ठेवायच्या. ओपन तुम्हाला काय वर्क करायचं ते, आणि ती फाईल क्लोज करायची. तर ओपन करण्यासाठी काय सिंटॅक्स आहे, तर इथं आपण काय लिहितो, फाईल लिहितो, एक व्हेरिएबलचं नाव दिलं मी. ओपन म्हणजे काय, तुम्ही त्याला ओपन करा आणि नंतर तुमची जी फाईल आहे ती फाईल काय करा, आधी कोणती फाईल आहे, जसं की data.txt नावाची एक टेक्स्ट फाईल मी इथं बनवली. आणि इथं तुम्ही मेन्शन करा, काय मेन्शन करा की तुम्हाला रीड करायचं की राईट करायचं. मग रीड करायचं तिथं काय करा, तुम्ही आर इथं लिहा, समजलं, रीड किंवा राईट. मग मी इथं काय लिहिलं, आर लिहिलं, बरोबर. आता नेक्स्ट काय करायचं तुम्हाला की ही जी फाईल ओपन केली याच्यामध्ये पहिलं काय पास केलं मी, काय पास केले, फाईल नेम पास केले. आणि याच्या पुढे इथं काय लिहिलं मी की मला मोड कोणता आहे तुमचा, रीड मोड आहे का राईट मोड आहे, बरोबर. तर हे झालं तुमचं बेसिक सिंटॅक्स. हे थोडंसं लिहून घ्या, एक एक गोष्टी लिहित चाला तुम्ही. आणि असे मोड कोणते कोणते ते पण तुम्हाला सांगतो, कोणते कोणते मोड आहे. मोड कोणते कोणते, एक रीड असतं तुमचा, रीडसाठी. दुसरं तुम्ही बघितलं तर राईटसाठी डब्ल्यू असतं तुमचा एक. अजून तुम्ही बघितलं तर एसाठी अपेंड म्हणजे काय की एक्झिस्टिंग डेटा ठेवून, राईट म्हणजे काय कायम नवीन डेटा ॲड करत असतो तो. आणि अपेंड म्हणजे काय, अपेंड मोड काय असतो, अपेंड मोड की तुमचा नवीन डेटा त्या, हॅलो हो ओके चालेल. अपेंड मोड म्हणजे काय असतो तुमचा की तुम्हाला जो आधीचा जो डेटा आहे, एक्झिस्टिंग जो डेटा आहे त्याच्या पुढं काय करायचं तुम्हाला ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी काय यूज करता तुम्ही, अपेंड मोड. राईट मोडनी काय होतं माहिती का, प्रत्येक वेळेस नवीन डेटा ॲड होत चालतो, मी शिकवतो तुम्हाला. पण अपेंड मोडनी काय होतं की एक्झिस्टिंग डेटा पण राहतो आणि नवीन डेटा पण तुमचा येऊन लागतो, आले ना. नंतर तुमचा एक असतो क्रिएट, न्यू फाईल जर क्रिएट करायची आहे, एरर येईल जेव्हा जर एक्झिस्ट असेल तर तुमचं काय एरर येईल त्याच्यामध्ये. पण एक्स तुम्ही यूज करता कशासाठी, नवीन फाईल क्रिएट करण्यासाठी, आले ना. नंतर तुम्हाला बायनरी फाईल जर तयार करायची, जसं की इमेज PDF साठी, तर तुम्ही काय यूज करता, बी यूज करता. मोस्टली आपण अजून बायनरी नाही यूज करत, मोस्टली बायनरी फॉर्ममध्ये. आणि एक तुमची असते टी म्हणजे काय, टेक्स्ट फाईल. काय असते टेक्स्ट म्हणजे ही डिफॉल्ट मोड असतो तुमचा, काय असतो हा डिफॉल्ट मोड असतो. असे मोड तुमचे वेगवेगळे मोड असतात, आल्यानंतर हे सगळे मोड तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि क्रिएट काय, जर ऑलरेडी एखादी फाईल त्या नावाची असेल तर तो काय येईल, तुम्हाला एरर देईल की ही फाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे म्हणून, आल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी आहे अपेंड वगैरे. आता आपण काय करू, प्रॅक्टिकल पण करून बघू आणि त्याचे थेरॉटिकल पॉईंट पण बघू. तर फाईल हँडलिंगसाठी एक सिम्पल मी डायरेक्ट नवीन हे बनवतो, काय फाईल इथं बनवतो, नवीन फोल्डर बनवतो. कारण की त्याच्यामध्ये पाथ बीत ते ना खूप मिस होऊन जातं. तर ते आपण जर असे डायरेक्टली पाथ देतो demo.txt, ते एक सिम्पल डायरेक्ट तुम्ही काय करा, फाईल इथं मी बनवतो आणि याला काय करतो, ड्रॅग अँड ड्रॉप करतो. कशामध्ये, इथं केलं. इथं केल्यानंतर आता काय सिम्पल मला याच्यामध्ये काय करायचं, एक demo.txt नावाची एक फाईल बनवतो मी. काय केली, demo.txt नावाची फाईल बनवतो. आणि या फाईलला आपल्याला काय करायचं, याच्यात काहीतरी लिहून देतो, हाय आय एम जयेश असं मी लिहिलं, बरोबर. तर सिम्पल काय झालं की ही इथलं निघून गेलं, ठीक आहे. तर इथं काय हा डेटा मी इथं लिहिलं, दिसतोय तुम्हाला प्रॉपर, ठीक आहे. हाय आय एम जयेश असं लिहिलं.
आणि मी अजून एक फाईल बनवतो ज्याच्यामध्ये काय करतो आपला प्रोग्राम लिहायचा आहे. जसं की file.py नावाचे काय बनवलं एक आपण ज्याच्यामध्ये प्रोग्राम लिहिणार आहे. प्रोग्राम कसा लिहायचा आपल्याला, फाईल काय रे एफ ओपन, काय करायचं आहे तुम्हाला, एवढं लेट मेसेज करते. इथं काय एफ ओपन आणि याच्यात काय लिहायचं आहे मला, एफ ओपन त्या फाईलचं नाव काय नाव आहे फाईलचं, demo.txt बरोबर. आता एफ ओपन म्हणजे काय झालं तुमचं, हे सी मधलं झालं. आता तुम्हाला इथं काय करायचं, एफ ओपन इज नॉट डिफाईन्ड, मग तुम्हाला काय करायचं आहे हा एफ काढून टाकायचं आहे. इथं काय होईल तुमचा ओपन ओपन. मग मला त्याचं काय करायचं आहे, ओपन करून तुम्ही काय करा रीड करा, त्याच्यावर काय करा रीड करा. आणि रीड केल्यानंतर जो डेटा रीड करायचा आपल्याला तर तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का, जो डेटा आपल्याला रीड करायचा आहे ना, मग डेटा इज इक्वल टू काय करावं लागतं तुम्हाला, फाईल डॉट काय फाईल डॉट तुम्ही रीड नावाची एक मेथड आहे ती इथं यूज करा आणि तुमचा डेटा काय होईल रीड होईल. मग प्रिंट कसं करायचं तुम्हाला, टर्मिनलमध्ये प्रिंट करायचा ना तो. मग डेटाला काय केलं मी इथं प्रिंट पण केलं. जेव्हा इथं रन केलं इथं बघा काय आलं, काय की तुमची अशी नावाची फाईल नाही का, कारण मी इथं काय फाईलचं नाव काय दिलं बघा, हां होऊन जातं ते कधी कधी, रिनेम TXT झाले. आता टेक्स्ट ते आयकॉन पण बदलून गेला बघा लगेच. मी रन केलं आता आलं हाय आय एम जयेश, समजलं. तर हे फाईलमधून डेटा काय केला मी रीड केला, ठीक आहे. आणि नंतर आता जसं मी सांगितलं वर्क काय करायचं ते केलं, फाईलला ओपन केलं आणि एक स्टेप राहिली ना आपली, काय स्टेप सांगितली तुम्हाला, फाईल डॉट क्लोज. मग तुमचं काय होऊन जाईल इथं क्लोज तुमचं होऊन जाईल. मी इथं रन केलं परत, इथं बघा हाय एम जयेश आणि ती फाईल काय झाली तुमची क्लोज पण इथं झाली बरोबर. हा काय करतो एकच लाईन रीड करतोय, इथं थोडं लक्ष द्या. जसं की मी याच्यानंतर दुसरी लाईन टाकली की काय मराठी कोडिंग शाळा, मी असं टाकलं असं मी आणि इथं सेव्ह केलं याला मी. तर याच्यात काय होऊन जातं माहिती का, जेव्हा मी परत याला रन केलं ना इथं बघा काय आलं तो हाय आय एम जयेश आणि मराठी कोडिंग शाळा. तर हा काय करतो एक एक लाईन तुमची रीड करतो, इवन काय स्पेस पण तुमचा रीड करतोय, सगळ्याच्या सगळ्या काय गोष्टी देतोय. पण जेव्हा रीड लाईन लिस्टमधल्या सगळ्या लाईन जर तुम्हाला रीड करायच्या आहे म्हणजे ऑब्वियसली तो रीड पण तेच काम करतोय. आणि तुम्हाला काय करायचं की रीड लाईन म्हणजे फक्त एकच लाईन रीड करायची, तेव्हा तुम्ही काय यूज करता रीड लाईन नावाचं फंक्शन आले ना. तर इथं काय करशाल डॉट काय यूज करा तुम्ही रीड लाईन. ते रीड लाईनने काय होईल ते बघा, जसं की हाय आय एम जयेश एकच लाईन रीड झाली, बाकीचे झाल्या का रीड ते म्हणजे स्पेसिफिक तोच करावा लागेल ना. म्हणजे हां तो वरती बघल ना आधी की लाईन कुठून चालू झाली, हां मग सुरू कुठून झाली तो तिथून बघल, नाही स्पेसिफिक नाही जाता येणार. ठीक आहे. तर काय फाईल डॉट रीड लाईन समजलं, लिहून घ्या. रीड लाईनचा मिनिंग काय, एकच लाईन तुमची रीड करू शकतो. नेक्स्ट काय तुमचं रीड लाईन्स. लाईन्स जर लिहिले ना जे रीडवालं काम करत होतं ना तेच करेल रीड लाईन्स. मग सगळ्याच्या सगळ्या लाईन काय होतील तुमच्या इथं रीड होईल. पण बघा कसे रीड झाले तुमच्या इथं बघा काय झालं, लिस्ट तयार झाली तुमची. समजलं रीड लाईन्समुळे काय झालं एकाच लिस्टमध्ये सगळं येऊन गेलं. स्लॅश एन म्हणजे काय तो स्पेस येतो तो दाखवला, नंतर काय मराठी कोडिंग शाळा एक लिस्ट तुम्हाला तयार करून दिली. रीड लाईन्समुळे काय झालं, आणि लाईनमुळे फक्त एक सिंगल लाईन, आणि रीडमध्ये काय जो ॲज इट इज जसा जसा डेटा आहे तसा तसा रीड करून देतो. समजलं. तर हे पण एक लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. आपण आता राईट मोडकडे जाऊ थोडं. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे आता की नेक्स्ट आपल्याला करायचं आहे राईट मोड. तर राईट मोड कसा केला जातो,
की या फाईलला ओपन तर करावंच लागणार आहे. मी काय सांगितलं आहे, ओपन तर करावंच लागणार आहे. पण आता इथं राईट करायचं आहे ना मला, मग आता मी काय करतो, यांना काढून टाकतो इथून आणि इथून काय करतो, फाईल डॉट, इथं बघा काही किती सारे ऑप्शन येतात. मी इथं लिहिलं फाईल डॉट राईट, तर राईट येतो. आणि या राईटमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जे स्टेटमेंट लिहायचं आहे, काय स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला, की जसं मला लिहायचं आहे हॅलो जयेश, काय लिहिलं हॅलो जयेश, आणि इथं काय दिलं मी /n. तर इथं काय झालं, फाईल डॉट राईट, तुमचं काय झालं, राईट झालं. आणि जेव्हा मी इथं रन केलं बघा, इथं काय आलं, एरर आलं. काय एरर आलं, की नॉट राईटेबल. का राईटेबल नाही, अनसपोर्टेड ऑपरेशन. चला मी क्लोज करून देतो इथं. का राईट नाही मला कोण सांगाल, डब्ल्यू मोड कोणता आहे तुमचा, डब्ल्यू. इथं मी लिहिलं, आता झालं बरोबर, आता येतं एरर सेम. हां परत मी रन करतो, आलं. काय झालं, प्रोसेस रिटर्न झालं. म्हणजे आता बघायचं तुम्हाला demo.txt मध्ये जाऊन बघू काय झालं, हॅलो जयेश. मी जे इकडून लिहिलं ते काय इकडं राईट पण होऊन गेलं. जर मी तर काय लिहिलं, अजून नवीन लाईन लिहिली, जसं की फाईल डॉट राईट काय करतो, इथं मी लिहिलं, काय लिहितो, की मी इथं लिहिलं हॅलो स्टुडंट, बरोबर. आणि इथं काय केलं, मी रन केलं आणि इथं बघा हॅलो स्टुडंट आलं ना. पण जर मी काय केलं, तुम्ही बघा याच्या आधी काही एक्झिस्टिंग डेटा मी ॲड केलेलं आहे. काय केलं, हा मी नवीन लाईन लिहितो, जसं की हॅलो काय लिहिलं मी, ओम लिहिलं, आणि इथं काय केलं मी ओके, काय लिहिलं ओके. इथं बघा रन केलं मी, रन केलं बघा काय झालं, हॅलो ओम आणि हॅलो ओके. पण त्याच्या आधीचा जो डेटा आहे तो काय होऊन गेला, डिलीट होऊन गेला. हेच काय असतं तुमचं राईट मोड असतो, की ज्याच्यामध्ये काय होतं, की ज्याच्या आधीचा डेटा पण निघून जातो. पण असं तर योग्य नाही ना, बरोबर. तर त्यासाठी तुमचा कोणता मोड आला, ए फॉर अपेंड मोड. अपेंड मोड काय करतो तुमचा, की जो तुमचा जुना डेटा आहे त्याला पण ठेवतो आणि नवीन डेटाला पण ॲड करतो. जसं की मी काय लिहिलं, की आता मी काय केलं, की जुना डेटा आहे ना तो तसंच राहू द्या, पण मला नवीन डेटा काय ॲड करायचं आहे, हॅलो जयेश, आणि इथं काय ॲड करायचं आहे, हॅलो ओम. असं दोन ॲड केलं, हे दोन मला ॲड करायचे. रन केलं मी, आणि इथं बघा हॅलो ओम हॅलो ओके, आणि नंतर हॅलो जयेश हॅलो ओम, हे दोन नवीन ॲड झाले. हे काय झालं तुमचं अपेंड मोड, समजलं. ठीक आहे, नेक्स्ट कोणतं आहे तुमचं, अपेंड मोड झाल्यानंतर एक बेस्ट प्रॅक्टिस आहे, की तुम्ही विथ सोबत यूज करू शकता. हलदे ना, ते विथ आपण पुढे बघू. तरी चला एक घेऊन घेऊ आपला, की बेस्ट प्रॅक्टिस काय आहे, की विथ कीवर्डसोबत कसं आपण करतो. ठीक आहे, झालं. तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे. काही ठिकाणी फ्लो चार्ट वगैरे या गोष्टी असतात. नंतर एक वर्ड सर्च नावाची एक गोष्ट आहे, ती आपण करून बघू. वर्ड सर्चमध्ये की एखादा वर्ड तुम्हाला सर्च करून द्यायचं आहे. 2 प्रोग्राम आहे, किंवा एखादा वर्ड कुठं फाउंड झाला ते पण आपण बघू. 2 आपले बाकी त्याच्यानंतर आपला हा पार्ट संपून जातो. ठीक आहे. तर एक ओपनिंग फाईलसाठी काय आहे, की रीड म्हणजे काय, इनिशियल पोझिशनपासून तो चेक करायचं काम करतो. नंतर तुमचं की फॉर ट्रंकेट रायटिंग करताय तुम्ही,
तर तो यस म्हणजे की डायरेक्टली डिलीट करून काय करतो तो पुरं नवीन डेटा ॲड करतो. आणि पण अपेंडवाला काय करतो तो नो. त्याची एक डायग्राम आहे, ते तुम्हाला मी इथं काढून दाखवतो. कारण की हे जे आहे ना मोस्टली आपण नाही यूज करत, ते आपल्याला गरज पण नाही. तर एक R+ नावाचा एक मोड असतो की जो आपण फाईल ऑब्जेक्टसाठी यूज करतो मोस्टली. हल्ले ना अजून खूप सारे असे मोड आहे की जे बाकी आपली हल्ले ना, ते पण डिस्कस करून घेऊ आपण एकदा. ठीक आहे, हे समजलं. बाकीचं हे समजलं. ओपन, रीड लाईन, रीड झालं आपलं. सांगतो ना, आधी मला एक एक्स वगैरे ते मोड घेऊन घेऊ द्या सगळे. R कशासाठी वापरतो आपण? रीडिंगसाठी. W कशासाठी वापरतो आपण? रायटिंगसाठी. आणि रायटिंगमध्ये काय होतं की सगळा डेटा काय होतं डिलीट होतो आणि नवीन डेटा तुमचा ॲड होऊन जातो. समजलं. आता एक एक्स कशासाठी असतो तुमचा की नवीन फाईल तुम्हाला क्रिएट करायची आहे आणि त्याच्यामध्ये एखादा नवीन डेटा तुम्हाला ॲड करायचा. त्याच्यासाठी काय यूज करतो आपण? एक्स. जसं की मी काय केलं इथं एक्स, इथं काय केलं एक्स मी बनवून दिलं. काय केलं? एक्स मी इथं ॲड केलं. बरोबर. आणि मला काय करायचं इथं डेमो DM1 अशी नवीन फाईल आपल्याला करायची आणि त्याच्यामध्ये डेटा काय राईट करायचा आहे? हा करायचा आहे. एक्स म्हणजे काय करतो बघा, मी इथं रन केलं, झाली की इथं नवीन फाईल तयार. कुठं झाली? DM1. आणि त्याच्यामध्ये नवीन डेटा काय झाला? हा राईट झाला. ते काम कशाचं असतं तुमचं? एक्स मोडचं असतं. आलं ना. अपेंड तर तुम्हाला समजलं आहे. बी म्हणजे काय? बायनरी मोड असतो तसाच. टी म्हणजे काय? टेक्स्ट मोड असतो, डिफॉल्ट मोड. आणि एक प्लस असतो. प्लस म्हणजे काय? ओपन डिस्क फाईल फॉर अपडेट, रीड अँड अपडेट. म्हणजे डिस्क फाईलला काय करतो तो ओपन करतो. त्यासाठी एक असतो RT म्हणजे काय? तुम्हाला थोडं सांगतो इथं याच्याबद्दल. कोणते कोणते मोड असतात? एक तुमचा प्लस मोड असतो. प्लस कशासाठी असतो तुमचा? ओपन डिस्क. काय करतो तो? ओपन डिस्क फाईल फॉर अपडेट. अपडेटसाठी. जसं की अपडेट काय करायचं तुम्हाला, तो डिस्कला ओपन करतो आणि अपडेट करतो. म्हणजे फाईलला त्याच्यावर आपण रीड आणि राईट करू शकतो. कोणते? रीड आणि राईट दोन मोड असतात. त्याच्यामध्ये एक असतो तुमचा R+ मध्ये काय असतं तुमचं? R+ एक तर तुम्ही याने काय करू शकता? रीड पण करू शकता आणि काय करू शकता? राईट पण करू शकता या मोडने. समजलं की दोन्ही ऑप्शन देतो तो डायरेक्ट. सेम इथं काय असतं तुमचं? राईट+ला W+नी काय असतं तुमचं? तुम्ही राईट पण करू शकता तुम्ही त्याला आणि रीड पण करू शकता. सेम तुमचं एक अजून एक मोड असतो A म्हणजे काय? A+नी तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्याला अपेंड पण करू शकता आणि रीड पण करू शकता. असं एक तुमची एक डायग्राम आहे. आलं ना. आणि तुमचा RT राहतो. RT म्हणजे काय? RT तुम्ही म्हणू शकता, इथं मी लिहितो. RT म्हणजे काय? की तुमचा टेक्स्टला तुम्ही रीड पण करू शकता. त्याच्यानंतर काय तुम्ही WT म्हणजे काय? टेक्स्टला तुम्ही राईट पण करू शकता. या सगळ्या गोष्टी सेम तुमचं कशासाठी आहे? रीड बायनरी, की बायनरी डेटा तुम्ही रीड करू शकता. सेम तुमचं काय WB म्हणजे काय? तुम्ही बायनरी डेटा राईट पण करू शकता. एवढे सगळे मोड आहे. आले. आता सगळ्या मोडवर तुम्हाला हँड्स ऑन असणं गरजेचं आहे का? नाही. मोस्ट ऑफ तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या मोडसाठी तुम्हाला काय करायचे. बायनरीसाठी काय? रीड मोड. तुम्ही R+ लिहिलं म्हणजे काय? तुम्ही रीड पण करू शकता, त्यांनी राईट पण करू शकता. समजलं. हे थोडंसं ध्यानात ठेवा. ठीक आहे. ते एवढे ऑपरेशन आहे. आलं. आता आपल्याला काय करायचं की एखादा मोड आपण करून बघू. जसं की मला राईट पण करायचं आणि रीड पण करायचं आहे, तर मी काय यूज करेल? रीड पण करायचं, राईट पण करायचं. R+ पण यूज करू शकतो किंवा W+ पण यूज करू शकतो. पण मला काय करायचं आहे? R+च यूज करायचं. सिम्पल काय करेल मी इथं काय करेल मी? R+ करून दिलं. काय केलं? R+ केलं. आणि इथं काय? राईट तर झाला आहे आपला डेटा. आता मला याला काय करायचं? रीड करायचं. तर काय यूज करेल मी? सगळ्यांना माहिती आहे डेटा इज इक्वल टू, आताच यूज केला ना मी. डेटा इज इक्वल टू काय करतो आपण? फाईल डॉट रीड ना. बरोबर. रीड. आणि नंतर काय करेल? डेटाला प्रिंट करायचं आहे आपल्याला. प्रिंट कशाला करायचं आहे? डेटाला. कशाला? डेटाला आपल्याला प्रिंट करायचं आहे. इथं रन केलं मी याला. रन केलं बघा काय झालं. कुठे गेला? अरे डेटाला रीड तर केलं आपण. फाईल नाव आहे ना. नाही थांबा, आलं असेल. तर तुमचं काय झालं? R+ मोड तर बरोबर आहे ना. R+ तुम्ही टाकला. F राईट केलं. आपलं याचं नाव काय आहे? ओपन केलेलं फाईल नाव आहे. फाईल डॉट राईट केलं. डेमो डॉट TXT मध्ये हा डेटा तुमचा राईट झाला. आणि तुमचं इथं काय आहे?
इथं काय झालं तुमचा ॲड हा झालेला आहे, म्हणजे की तो बाकीचा स्पेस तुमचा रीड नाही होते. 2 मिनटं बघा, इथं क्लोज करून बघू का मी या फाईलला. इथं मी काय करतो एफ क्लोज, काय नाव आहे क्लोज, एफ क्लोज काय म्हणतं, फाईल डॉट क्लोज आहे ना, फाईल डॉट क्लोज. तर इथं मी रन केलं, आपला डेटा नाही येते ना इथं आउटपुटमध्ये, बाकी तर सगळं बरोबर आहे. फाईल डॉट रीड, बहुतेक तो फाईलचं नाव काय दिलं तुम्ही demo1.txt, तर तो ह्या फाईलमधला जो डेटा आहे इथं जाऊन काय झालं पाहिजे, आपल्याला राईट पण करायचं आहे. तर आर प्लसनी तो व्हायला पाहिजे, आर प्लस बरं आहे ना, फाईल ऑब्जेक्ट आहे. 1 मिनटं मी इथं काय करतो, नवीन डेटा ॲड होतं का नाही ते आपण करू. हॅलो करतो फक्त आणि इथं ओम ठेवतो. इथं मी रन केलं, आलं ना इथं बघा demo.txt, हा तुमचा हॅलो आणि हॅलो ओम झालं. आणि नंतर काय आलं तुमचं ओम डेटा काय आहे तुमचा, हा इथं रीड झाला. काय रीड झाला, पण तो काय झाला की फक्त तो काय रीड झाला फक्त तुमचा, की नवीन जो लास्टला तुमचा डेटा आलेला आहे ना तो तुमचा रीड झाला. बाकी पूर्ण झाला का, तो नाही झाला ना पूर्ण रीड, ओम आला फक्त. म्हणजे नवीन तुमचा काय हा जो इथं ॲड केला तो झाला फक्त. मी आता काय करतो, इथं सगळं काढतो, हॅलो जे के करतो फक्त. तर इथं बघू ते स्पेसमुळे येत नव्हतं बहुतेक. ठीक आहे, इथं पण काय आलं ओम. ओम का आलं, कारण तुमच्या फाईलमध्ये हा जो डेटा आहे बहुतेक इथं काही आपण गडबड तर नाही केली ना. हॅलो जे के तर होते. इथं मी रन केलं याला परत सेव्ह करून, ऑटो सेव्ह होता इनेबल आहे, कंट्रोल एस. आणि इथं काय करतो मी परत रेडी करतो होम. होम का देतो पण इथं सेव्ह करू परत, विथ कीवर्ड एक बाकी फक्त, बाकी फाईल हँडलिंग एवढंच आहे. मग 2 मिनटं हा प्रॉब्लेम सॉल्व करतो मी. हे झालं की आर प्लसने काय करतो आपण रीड आणि राईट दोन्ही मोड करू शकतो. त्याच्यामुळे इथं राईट झाला आणि इथं रीड झाला. नंतर तुमचा डेटा आला, परत तुमचं काय झालं इथं रन झालं. तर रन झाल्यानंतर कुठे गेलं, आता कधी येतो आहे कधी येत नाही, काय विषय काय माहिती. 1 मिनटं स्लॅश एन काढू का मी. इथं मी फक्त हॅलो एकदा फक्त हॅलो जे केली. तुम्ही काय करतो इथं रन करतो हॅलो जे के, आणि हा पार्ट रन केला. हॅलो जे के तर आरामात होतं प्रिंट आलं ना. हा काय करतो आहे आता व्यवस्थित होतं आलं ना. परत मी रन केलं याला, सेम लाईन काय करतो इथं खाली पण लिहितो. काय लाईन लिहू मी, काय लिहू, हॅलो ओम लिहू, हॅलो ओम. इथं सेव्ह केलं मी, इथं काय केलं मी सेव्ह केलं आणि इथं रन केलं. आता बघा काय येतं, अरे हॅलो जे के हॅलो ओम. राईट तर बरोबर होतं आहे पण रीड नाही होते ना तो, आले ना. रीड का होत नाही, 2 मिनटं 1च मिनटं. मला ते रिझन असं माहिती की स्पेस नंतर तुम्ही जसं की नवीन डेटा तुमचा राईट होतो ना, तर रीड होताना पण तो काय कन्सिडर करतो की तिने नवीन डेटा रीड केला पाहिजे. 1च मिनटं फक्त. म्हणजे तिने काय केलं फक्त की हॅलो जे के म्हणजे काय, हा पहिला तर घेऊन घेतला त्याने, पण दुसरा जो आहे ना तो नाही घेते तो, आले ना. तर याच्यामुळं काय झालं तुमचं की जो आर प्लस मोड आहे, हा आर प्लस मोड म्हणजे काय तुमचा रीड आणि राईट या दोन्हींचा यूज तुम्ही करू शकता. हे तर प्रूव्ह झालं. दुसरं म्हणजे की रीड करत असताना तो काय करतोय फक्त की ओव्हर राईट होतो ना, हा पहिला राहतो नंतर दुसरा राहतो. तो ओव्हर राईट झाल्यानंतर त्यांनी तर हॅलो जे के हॅलो ओम द्यायला पाहिजे होतं, पण तो इथं काय देतोय हॅलो. 1 मिनटं एखादी फाईल आपण डिलीट करू का, demo1 करू का मी इथं डेमोमध्ये टाकू. चला आपण काय करू, हा TXT नावाचा डेटा आहे तो हा या फाईलमध्ये टाकू. ओके आता आलं बरोबर, आता आलं ना. जेवढा होता तेवढा सगळा रीड झाला तुमचा. इथं बघा याच्यात काय काय होतं तुमचं बघा, हॅलो जे के हॅलो ओम आणि नंतर हा ओके तुमचा ॲड झाला. नंतर काय झालं तुमचा हॅलो जेश, तो आधीचा डेटा होता, नवीन डेटा पण तुमचा ॲड झाला. आणि सगळ्याच्या सगळ्या डेटाला काय, हां इथं तुमचा काय नवीन डेटा पण तिथं आपला प्रिंट झाला. समजलं का, समजलं मेन पर्पज काय ते समजलं का. आर प्लसचा मेन पर्पज काय की तुम्ही राईट पण करू शकता आणि काय करू शकता अपेंड. हां W+, जेव्हा तुम्हाला 2 कामं एकासोबत करायचे असेल तेव्हा. ठीक आहे
समजलं आहे. आता विथ कीवर्ड आपण स्टडी करून घेऊ. हे ठीक आहे. विथ कीवर्ड एक डायग्राम आहे, तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ती डायग्राम इथं काढतो मी शक्यतो. हे डायग्राम वगैरे तर ठीक आहे, पण विचारलं तर कोणी सांगता पण आलं पाहिजे तुम्हाला. हे समजलं काय, हे सगळे मोड समजले तुम्हाला. डायग्राम अशी की ओपनिंग फाईल्स, की तुम्ही ओपनिंग करता फाईलला सगळ्यात पहिलं, आणि फाईलला ओपन केल्यानंतर नेक्स्ट काय करता तुम्ही, एक तर फॉर तुम्ही म्हणू शकता एक डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. डिसिजन काय की कशासाठी बुवा असं. मग कशासाठी, जर तुम्ही रीड करत असाल तर सगळ्यांना माहिती रीड कुठून होतो, तो इनिशियल पोझिशनपासून. कुठं होतं, इनिशियल पोझिशनपासून. जसं की इथं बघितलं आपण R+ला काय होत होतं तुमचं, की तुमचा नंतरचा आलेला जो डेटा आहे तो तुमचा काय रीड होत होता, बरोबर. तर रीड मोड म्हणजे काय तुमचा, की तुमच्या इनिशियल पोझिशनपासून सगळा रीड करतो ना. R मोड बघितलं ना आपण, एक हे ना फॉर क्वेश्चन मार्क आहे, डिसिजन देण्यासाठी. फॉर कशासाठी, ओपनिंग करताय तुम्ही फाईल, कशासाठी, रीडसाठी करताय. नंतर तुम्ही काय करताय, रायटिंग करताय. काय करताय, रायटिंग करताय. त्याच्यासाठी काय असतं तुमचं, रायटिंग म्हणजे काय करतो, तो ट्रंकेट करतो ना. ट्रंकेट म्हणजे काय, डिलीट करतो तो, बरोबर. ट्रंकेट कधी करतो, पण तो ट्रंकेट कधी करतो, जेव्हा तुम्ही कधी करतो तो, जेव्हा तुम्ही W मोड यूज करत असाल तेव्हा काय होतं, तुमचा डेटा हा डिलीट होतो. पण जेव्हा अपेंड मोड करतो तेव्हा डिलीट करतो का तो, नाही. मग नाही करत तर काय करतो तो, मग ॲड करतो. म्हणजे काय, अपेंड करतो तो. इनिशियल पोझिशन काय करतो तो, तुमची जी इनिशियल पोझिशन असेल त्याच्यानंतर काय करतो तो, इनिशियल पोझिशन एंड नंतर तो काय करतो, तुमचा नवीन डेटा हा राईट करत असतो. आलं ना. याच्यानंतर काय आहे तुमचं, की ट्रंकेट. अजून एक असतं तुमचं काय, परत ट्रंकेट. हे ट्रंकेटमध्ये काय होतं परत तुमचं, हा पण एक तुमचं काय डिसिजन बॉक्सच आहे ना, बरोबर. ह्या डिसिजन बॉक्समध्ये काय होतं तुमचं, की जर की ट्रंकेट कधी होईल, ट्रंकेट जर तुम्ही W+ मोड जर यूज करत असाल, काय W+ मोड जर यूज करत असाल तर तुमचं काय होतं, W+ मध्ये काय होतं, सगळ्यांना माहिती डेटा काय होतं तुमचा, तुमचा डेटा काय होईल, इथं डिलीट होऊन जातं, बरोबर. ट्रंकेट म्हणजे काय, डिलीट होणं, बरोबर, W+ मोडमध्ये. दुसरं म्हणजे की तुम्ही जर नो म्हणजे की जर तुमचं हे नाही यूज करत, म्हणजे तुम्ही काय करताय, थोडीशी डायग्राम इथं करतो मी, इथून इकडे घेतो बघा. नाही म्हणजे काय, तुमचं काय होईल, इथं एक लिहिल मी, इनिशियल पोझिशन. हे कधी होईल तुमचं, असल्यावर हे होईल, नो असल्यावर काय होईल तुमचं, इनिशियल पोझिशन. मी 2 मिनटं फक्त मला हे पूर्ण लिहून घ्या, की तो काय करेल तुमचा रीड प्लस म्हणजे काय, बिगिनिंगपासून तुमचा रीड करेल. काय करेल, बिगिनिंगपासून तुमचा रीड करेल. आणि तुमचा नेक्स्ट काय असतो, आणि अपेंड म्हणजे काय असतं तुमचा, एंडपासून तो नवीन गोष्टी काय करायला लागतो. A+ म्हणजे काय असतं तुमचं माहिती आहे ना, एंडपासून, पहिल्या वर्डच्या एंडपासून तो काय करतो, नवीन डेटा ॲड करायला सुरुवात करतो. तर एवढं सगळ्या मोड असतात तुमचे. रीड म्हणजे काय, इनिशियलपासून तुम्ही रीड करू शकता. फॉर जर रायटिंग करत असाल तर तुमचं काय ट्रंकेट होतं. कसं, तुम्ही जर म्हणजे W मोड यूज केलं तर काय होईल, तुमचा डिलीट हा होऊन जाईल. नो म्हणजे काय, जर नाही केलं तर काय, तुम्ही अपेंड मोड यूज करत असाल तर एक्झिस्टिंग डेटा पुढं तुमचा नवीन डेटा ॲड होऊन जाईल. नंतर काय तुमचा, की जर तुम्ही W+ किंवा R+ असे मोड यूज करत असाल तर त्याच्यामध्ये जर ट्रंकेट कधी होईल, जर तुम्ही W+ मोड यूज करताय. नो मग काय होईल तुमचं, एक तर R+ होईल किंवा तुमचा एक रीड प्लस होईल, बरोबर. R+ म्हणजे काय, तुमचा रीड पण होतो आणि राईट पण तुम्ही करू शकता. आणि इथं काय तुमचा अपेंड म्हणजे काय, एक्झिस्टिंग डेटापासून एंडपासून तो ॲड करायला सुरुवात करतो. ठीक आहे. तर हे तुमचे सगळे ऑपरेशन आहे. तुम्हाला जितकं समजलं असेल तितकं सफिशियंट आहे. जसं जसं प्रॅक्टिकल यूज लागेल तसं तुम्हाला या गोष्टी कळत चालतं. ठीक आहे. तर आपण आता विथ कीवर्डकडे जाऊ. आणि एक डिलीट फाईल पण आहे, ती पण आपण करून घेऊ. आणि वर्ड सर्चिंग नावाची एक कन्सेप्ट आहे, ते 2 कन्सेप्ट आपल्याला शिकायचे. ठीक आहे.
आज लेट झाली तू. ठीक आहे, काही विषय नाही. याचं मी रेकॉर्डिंग करतो आहे तसं मला माहिती. अजून ते आज आलेली नाही ना. काय नाव त्याचं? हां, सिमरन. नेक्स्ट आहे आपलं काय, विथ कीवर्ड. हा सगळ्यात लास्ट टॉपिक राहतो आणि याच्याकडं मोस्ट ऑफ दी मुलं हे दुर्लक्षच करून देतात. पण जिथं गरजेचं आहे तिथं हे आपल्याला समजलं पाहिजे. विथ कीवर्ड म्हणजे काय असतं की मोस्टली इंटरव्ह्यूमध्ये या क्वेश्चन नाही विचारत तुम्हाला. क्वेश्चन जे विचारतात जे आपला मेन पोर्शन आहे तो आपला आहे. विथ ओपन इथं काय, जसं तुम्ही विथ सिम्पल आहे, जसं मागं करत होतं ना सेम तसंच आहे. जसं की तुम्ही काय केलं, विथ ओपन. मग तुम्ही काय करा, विथ ओपन काय की फाईलचं नाव काय होतं आपले, demo.txt त्या फाईलचं नाव होतं, बरोबर. demo.txt. नंतर काय केलं मी, कॉमा, इथं काय लिहिलं आर, आणि याच्या पुढं काय लिहिलं मी, ॲज एफ कोलन. नंतर काय केलं मी, प्रिंट केलं. कशाला, आपलं इथं काही पण देऊ शकता ना. ओपन केली फाईलला आणि ॲज एफमध्ये तुम्ही स्टोअर केलं, बरोबर. demo.txt आणि प्रिंट काय करायचं तुम्हाला, f.read. तुम्ही असं पण करू शकता किंवा एखाद्या डेटा नावाच्या व्हेरिएबलमध्ये घेऊन त्याला पण प्रिंट करू शकता. असं काही जास्त नाही. तुम्ही इव्हन डेटाची लेंथ पण प्रिंट करू शकता. प्रिंट काय तुम्ही लेंथ, की किती डेटा आहे त्याच्यामध्ये, त्याची लेंथ पण पाहिजे मला. तर डेटा पण, आता डेटा आपण रीड केला आहे का नाही. डेटासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ही गोष्ट तुम्हाला आधी मी हे करून दाखवतो, नंतर ते करून दाखवतो. चला रन करू आपण. झालं, हॅलो JK, हॅलो ओम आणि ओके या दोन गोष्टी आल्या. नंतर हॅलो जयेश, हॅलो ओम. जे demo.txt म्हणजे जेवढा डेटा तो काय झाला तुमचा ॲज इट इज तिचा प्रिंट झालं, बरोबर. तर तुम्ही असा एक बेस्ट वे मानला जातो की ह्या वेने तुम्ही जर प्रिंट केलं तर हा चांगला वे असं मानलं जातं. ठीक आहे, काहीच नाही, सेम आहे. फक्त तुम्ही लिहिण्याची पद्धत तुमची विथ ओपन, आणि तुम्ही काय ओपन करून काय एफमध्ये स्टोअर केली. मग तुम्ही जे पण ऑपरेशन करायचे ते काय f.write फाईल.write करत होतं ना, तसंच काय f.write. तिथं असं नाही का फाईलच नाव देण्याची गरज आहे. तुम्हाला जे नाव पाहिजे ते तुम्ही देऊ शकता, समजलं. तर हे झालं तुमचं काय रीड. मला काय करायचं की हा इथं न लिहिता मला काय करायचं आहे, एक नवीन व्हेरिएबलमध्ये घ्यायचं आहे. कोणत्या, डेटा नावाच्या एक नवीन व्हेरिएबलमध्ये घ्यायचं. इथं मी टाकलं आणि इथं डेटाला काय केलं मी, इथं प्रिंट केलं. इथं रन केलं बघा काय आलं, डेटामध्ये सगळ्या गोष्टी रीड झाल्या. जो तुमचा डेटा होता तुमचा असा रीड झाला. मला डेटाची लेंथ पाहिजे, तिथं काय करू शकतो मी, इथं काय केलं, प्रिंट काय केलं, लेन डेटाला काय केलं, इथं लेंथ काय फाइंड केली. इथं रीड केलं आली किती, 42 टोटल कॅरेक्टर तेवढी त्याची लेंथ आली. ठीक आहे, तर तुम्ही असे लेंथ पण फाइंड करू शकता. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. नेक्स्ट आहे की डिलीट कसं करता फाईल म्हणून, हा एक टॉपिक आहे. आणि नंतर वर्ड सर्चिंग आपल्याला करायची, तो पण आपण एक बघून घेऊ. आलं ना, हे अशा काही गोष्टी आहे, इवन मी सुद्धा विसरून जातो या गोष्टी. आल्या ना, कारण हा लास्ट टॉपिक राहतो मोस्ट ऑफ दी. आपण असं म्हणून चालतो हा ठीक आहे. आलं ना, तुम्ही थोडं लक्ष द्या याच्याकडं, विसरलं नाही पाहिजे गोष्टी. ॲटोमॅटिकली तुम्ही प्रॅक्टिस केलं 2-3 वेळा लक्षात होऊन जाईल ते. ठीक आहे, आता डिलीट कसं करायचं हे तुम्हाला सांगतो मी. हे झालं तुमचं काय विथ कसं करतो आपण. तर डिलीट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, OS नावाचं एक मॉड्यूल इम्पोर्ट करावं लागतं. काय करावं लागतं, इम्पोर्ट काय OSला तुम्ही इम्पोर्ट करता आणि काय करता, OS डॉट काय करता तुम्ही, इथं बघा रिमूव्ह नावाची एक मेथड असते. OS डॉट काय रिमूव्ह नावाची मेथड असते. आणि तुम्हाला काय पास करावं लागतं, इथं जी फाईल डिलीट करू का मी, कोणती, dem1.txt नावाची फाईल आहे. काय ना txt नावाची फाईल आहे. त्याला काय करा तुम्ही, ओढवली, रन झाली, इथून गायब झाली का. इकडं बघा dem1.txt नावाची फाईल इथून गेली. का गेली, कारण इथं मी इथून डिलीट केली ती. OSहून काय झाली, रिमूव्ह झाली. तर अशा प्रकारे तुम्ही डिलीट पण करू शकता. ठीक आहे, डिलीट कसं करायचं ते समजलं. तर नेक्स्ट आता की एखादा वर्ड कसा सर्च करायचा, वर्ड सर्चिंग नावाची कन्सेप्ट आहे. तर रीड लाईन मी कशासाठी सांगितलं होतं, एक लाईन काय करे, एक लाईन काय करेल तो रीड करेल, बरोबर. तर आपल्याला ना एखादा डेटा आहे इथं दिलेलं, की जसं हाच डेटा आहे, चला, किंवा मी ना नवीन डेटा टाईप पण करतो. इथं काय लिहायचं,
की मराठी कोडिंग शाळा इथं काय लिहिलं मी AI ML डेटा सायन्स फ्री, नंतर काय पायथॉन फ्री, C++, नंतर काय लिहिलं मी DSA जावा, एवढं काय मी इथं लिहिलं. हे काय झालं तुमचं सेव्ह केलं मी इथं. आता हा डेटा मला काय करायचं आहे, इथून मला काय करायचं की जसं की मला डायरेक्टली काय करायचं की रीड करायचं. तर रीड करायचं तर सगळ्यांना माहिती कसं रीड करतो आपण, विथ कीवर्डनी. जसं हा कोड होता आपला, याला मी परत कमेंट आउट करून दिलं की मला काय करायचं रीड करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आता काय डेटा आहे, मराठी कोडिंग शाळा तुमचं काय होऊन जातं, सगळं इथे होऊन लागतं. आणि त्याची लिंक किती 71 त्याची लिंक ते बरोबर. आता मी इथं काय करतो की f.readline केलं तर काय होईल, f.readlineला काय येईल मराठी कोडिंग शाळा. आणि त्याच्यामध्ये वर्ड किती आहे तुमचं डेटामध्ये जेवढी आलं तेवढंच तुमचं देणार आहे बरोबर. तर आपल्याला आता एखादा वर्ड सर्च करायचं आहे. काय सर्च करायचं आहे की याच्यामध्ये मला पायथॉन दिसतोय की नाही बरोबर. ओपन ते केली आपण फाईल. आता आपल्याला तो वर्ड सर्च करायचं, मग आपल्याला काय करावं लागेल, पूर्ण डेटाला काय करावं लागेल, ट्रॅव्हर्स करावं लागेल बरोबर. तर आता मला काय करायचं आहे, त्या डेटाला काय करायचं आहे आपल्याला प्रिंट करायचं आहे बरोबर. तर इथं काय करतो आहे मी, आता इथं एक कोड लिहितो आधी मी. हा कोड तुम्ही बघून घ्या, सिम्पल आहे. म्हणजे की बेसिक आपल्याला ऑपरेशन शिकायचे, बाकी याच्यामध्ये काही जास्त आपल्याला PhD नाही करायची. डेटा म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला की मी तर ट्रू मानून चाललो की डेटामध्ये काय आता काहीतरी आहे ट्रू, जसं आपण फॉल्स ट्रू जसं म्हणायचं ना तसं. आणि इथं काय तुम्ही काय मानलं की लाईन, काय लाईनमध्ये इनिशियलायझेशन काय मानून चाललं आपण की एक लाईन आहे बॉस, एक लाईन तुम्ही मानून चाललं बरोबर. आणि तुम्हाला काय करायचं आता ओपन करायची फाईल. तर मी ॲज इट इज काय केलं, हे जे आहे ना आपलं जे आहे हे डायरेक्टली मी कॉपी पेस्ट करून घेतो, कॉपी आणि हे इथं टाकलं आणि इथं टाकतो मी कुठं याच्या या लाईननंतर टाकलं. आता मला काय करायचं आहे, ओपन केली कोणती फाईल demo.txt, नंतर रीड ॲज एफ बरोबर. आता मला नेक्स्ट काय करायचं आहे, व्हाईल. मला इथं काहीतरी काम करायचं आहे ना, काय काम करायचं आहे की जोपर्यंत डेटा येतो आहे, काय येतो तुमचा व्हाईल, जोपर्यंत तुमचा डेटा हा येतो आहे, काय येतो आहे डेटा हा येतो आहे तोपर्यंत कोलन, तोपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला, डेटा इज इक्वल टू कोणता डेटा येतो आहे आपल्यामध्ये f.readline. रीड f. काय असतं तुमचं रीड READ रीड लाईन. रीड लाईन काय करतो, एक सिंगल लाईन तुमची रीड करतो. आणि त्या डेटामध्ये इफ काय असेल, इफ त्या डेटामध्ये एखादा वर्ड आहे, काय आहे पायथॉन आहे का, इथं काय करतो मी इफ पायथॉन कशामध्ये इन डेटा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं आहे, काय करायचं आहे वर्ड फाउंड म्हणून मेसेज द्यायचं आहे. प्रिंट काय करायचं आहे तुम्हाला वर्ड फाउंड म्हणून एक मेसेज द्यायचं आहे, वर्ड फाउंड. अदरवाईज तुम्हाला काय करायचं आहे ब्रेक करायचं आहे तुम्हाला, अदरवाईज काय करायचं तुम्हाला ब्रेक करायचं आहे. आणि नाहीतर तुम्हाला काय करायचं आहे, जो पूर्ण डेटा आहे इफच्या बाहेर येऊन तुम्हाला काय करायचं आहे, इफच्या बाहेर येऊन प्रिंट काय करायचं आहे, त्या डेटाला पण तुम्ही प्रिंट करून बघा. किंवा तुम्ही याच्याऐवजी काय वर्ड फाउंड ॲट अ लाईन, तुम्ही याच्याऐवजी काय लाईन लिहू शकता की कोणत्या लाईनला आलं आहे ते पण लिहू शकता. जसं की वर्ड फाउंड, मग काय लिहिलं प्रिंट प्रिंट आणि याच्यात काय लिहायचं मला एफ, की जो तुमचा वर्ड होता, जी वर्डमध्ये तुम्ही काय केलं आहे यूज केलं आहे तो वर्ड कोणत्या याच्यावर झाला आहे बरोबर ना, वर्डच येईल ना तुमचं. इथं बघा हा वर्ड आहे का काय आहे तुमचं, जो वर्ड तुमचा आलेला आहे तुम्हाला आधी तो वर्ड घ्यावा लागेल ना बरोबर आहे. किंवा थांबा आता हे राहू द्या, पहिल्यांदा आपण डेटा हा प्रिंट करून घेऊ, वर्ड फाउंड होतं का नाही. इथं बघा मराठी कोडिंग शाळा हे प्रिंट झालं, पण तुम्हाला वर्ड फाउंड असं दिसलं काही त्याच्यामध्ये नाही, पहिली लाईन त्यांनी रीड केली. तेच मी इथं काय लिहिलं असतं नाही, हां रीड केलं असतं तर मग सगळ्या यांच्यात गेलं. आता काय
मराठी केलं. मराठी आहे काय त्याच्यामध्ये? वर्ड फाउंड आलं बघा, की तुमचं वर्ड आहे आणि त्याच्यानंतर तुमचं काय तो पुढचा नाही आला, ती लाईन तुमची प्रिंट नाही झालं. अदरवाईज तुम्हाला काय करायचं, ब्रेक झाला म्हणजे काय, तो पूर्ण त्या लूपच्या बाहेरच येऊन गेला. बरोबर आले ना? तर हे झालं तुमचं काय. आता मी रीड करून बघू आपण, रीडमध्ये येतोय का तो, कोणता वर्ड होता तुमचा? चला सी करून बघू. कसं काय पायथन कुठं लिहिलं तुम्ही? वर्ड फाउंड. आता आला तो वर्ड फाउंड. का आला? का बरं आलं सांगा? का आलं? कारण आपण काय केलं, आता रीड केलं आहे. पहिले रीड लाईनमुळे फक्त एकाच लाईनमध्ये बघत होता तो. रीडमुळं काय झालं की सगळ्या लाईनमध्ये त्यांनी बघितलं. आता मला काय करायचं, इथं मला प्रिंट पण करायचं आहे. एफ वर्ड फाउंड ॲट कुठं लाईन, कोणत्या लाईनला आहे ते पण सांगायचं तुम्हाला, कोणत्या लाईनला आहे. मी त्याला रन केलं, वर्ड फाउंड ॲट लाईन 1, पण मी लाईन 1ला थोडी लिहिले, कोणत्या लाईनला आहे पायथन? अरे इकडे बघा, इथं पण कुठंतरी सी आहे बा, इथं पण सी आहे. तो लाईन बाय लाईन तो हे करतोय. थांबा मी काय करतो, इथं सिम्पल लाईन लिहितो. काय लिहितो? हां जयेश लिहितो मी. आणि याच्यामध्ये किंवा अजून पुढं काय लिहितो, कोडिंग मी त्याच्यानंतर लिहितो. हां किंवा दुसऱ्या लाईनमध्ये लिहितो. चला कोडिंग दुसऱ्या लाईनमध्ये लिहितो आणि सेव्ह करतो याला. आणि याला रीड केलं मी. आता फाईंड, हां बरोबर आहे, कोड आपला बरोबर होता. कोड बरोबर होता. काय चुकलं होतं आपलं? आपण ते बघितलंच नाही का, तो लाईन बाय लाईन वर्ड टू वर्ड जातो आहे तो. समजलं? सर्च कसं करतो हे समजलं? कसं सर्च करतो आहे की लाईन इज इक्वल टू 1 तुम्ही घेतलं, किंवा आपण डेटा इज इक्वल टू ट्रू कशासाठी घेतलं होतं, कारण इथं आपण डेटाला ट्रू मानून चाललो होतो. मग ते ओपन केली ती फाईल. नंतर एफ डॉट रीड लाईननी काय केलं, तो कॅरेक्टर बाय प्रिंट रीड करत चालतो. मग तो डेटामध्ये येतो. तो इफ नॉट डेटा म्हणजे की तुमचा डेटा नाही आहे बरोबर, तो तुम्ही ब्रेक करून द्या. आले ना? किंवा इफ सी इन अ डेटा, ह्या लाईनची गरज पण नाही आपल्याला, कारण आपण काय केलं होतं याची गरज नाही आपल्याला. इथं मी रन केलं. आता बघा आपल्याला त्याची गरज पण नाही. इफ सी इन अ डेटा, तर आपल्याला काय करायचं, वर्ड फाउंड ॲट अ लाईन. कोणती लाईन होती आपली? 2 नंबरची लाईन. इथं बघा मी नंतर नाव चेंज करून काय केलं, जयेश आणि कोडिंग केलं. तर कोडिंगमधलं सी येतं ना, तर त्यांनी सी हा बघितलं. पहिल्यांदा आपण सी बघत होतो, तो पहिल्या लाईनमधलंच काय सांगत होतो, मराठी कोडिंगमधला सी सांगत होता तो. आले ना? आणि इथं बघा आता आपला रिझल्ट काय आलेला आहे, एकदम करेक्ट आला. थांबा आता